मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा महिलांच्या बँक खात्यात टाकण्यासाठी अधिकाऱ्यांना शासनाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत। आता लवकरच महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा जमा होणार आहे। महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आशादायक ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या नव्या सरकारने या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। हे बदल करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे योजनेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचा असला तरी या बदलांमुळे अनेक महिला या योजनेच्या बाहेर होणार आहेत। म्हणजेच अनेक महिलांचा लाभ हा या बदलांमुळे बंद होणार आहे। तसेच अनेक महिला लाभार्थ्यांना नव्या आव्हानांना देखील सामोरे हे जावे लागणार आहे। यामध्ये पात्र महिला देखील असणार आहेत। पात्र महिलांना देखील या बदलांमुळे बऱ्याचशा आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे। नव्या सरकारच्या नव्या धोरणाअंतर्गत सरकारने 3 महत्त्वपूर्ण बदलांची घोषणाही केलेली आहे। पहिला आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आर्थिक स्थितीची कठोर तपासणी करणे। होय मित्रांनो, यामध्ये प्रत्येक अर्जदाराने अगोदर सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे। त्यामध्ये उत्पन्नाची मर्यादा, कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि इतर महत्त्वाच्या निकषांची तपासणीही केली जाणार आहे। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी अर्जदाराने अगोदर अर्ज केल्यावेळेस जे कागदपत्रे या ठिकाणी सादर केले होते त्या कागदपत्रांची या ठिकाणी काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे की तुम्ही त्यावेळी सादर केलेले कागदपत्रे हे योग्य होते आणि त्या कागदपत्रांच्या बेसवरती तुम्ही या ठिकाणी पात्र ठरणार आहेत की नाही याची तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे। त्याचप्रमाणे उत्पन्नाची मर्यादा देखील तुमची या ठिकाणी तपासली जाणार आहे की तुमचे सध्याचे वार्षिक उत्पन्न हे या ठिकाणी किती आहे हे देखील या ठिकाणी तपासले जाणार आहे। ही तपासणी करतेवेळेस जर या ठिकाणी कोणतीही तफावत आढळली तर या ठिकाणी संबंधित अर्जदाराचा अर्ज हा रद्द करण्यात येणार आहे। त्यांना पुढे या योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये। त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे फील्ड तपासणी प्रक्रिया। यामध्ये सरकारी अधिकारी हे थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या राहणीमानाची आणि सामाजिक आर्थिक स्थितीची पाहणी करतील। ही प्रक्रिया योजनेच्या पारदर्शकतेसाठी महत्त्वाची मानली जाणार आहे। त्यामुळे खऱ्या आणि गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल याची खात्री देखील केली जाणार आहे। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी फील्ड तपासणी प्रक्रिया देखील राबवली जाणार आहे आणि यामध्ये सरकारी अधिकारी जे काही आहेत ते थेट महिला लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांची राहणीमान कशा प्रकारची आहे, त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती ही कशा प्रकारची असणार आहे, कशा प्रकारची आहे हे देखील त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणार आहेत आणि त्यांना या ठिकाणी जर आर्थिक परिस्थिती तुमची चांगली भक्कम आढळली तर मात्र या ठिकाणी तुम्हाला या योजनेतून वगळले जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तिसरा जो महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे या ठिकाणी डेटा मॅचिंग प्रक्रिया देखील राबवली जाणार आहे। तर आता ही डेटा मॅचिंग प्रक्रिया नेमकी काय आहे तर मित्रांनो, या प्रक्रियेमध्ये अर्जदारांनी सादर केलेल्या माहितीची तुलना ही सरकारी डेटाबेस आणि विविध विभागांच्या रेकॉर्डशी केली जाईल। यामुळे बोगस अर्जदारांना शोधणे आणि त्यांना या योजनेपासून दूर ठेवणे हे शक्य होणार आहे। म्हणजेच मित्रांनो, डेटा मॅचिंग प्रक्रियेअंतर्गत या ठिकाणी जे काही अर्जदार आहेत त्यांनी जी काही आपली माहिती या ठिकाणी सादर केलेली आहे त्या माहितीची तुलना ही सरकारी डेटाबेसच्या आधारावरती तसेच विविध विभागांच्या रेकॉर्डशी या ठिकाणी तुलना केली जाणार आहे आणि ही तुलना केल्यानंतर या ठिकाणी सरकारला बोगस अर्जदार शोधणे हे सोपे जाणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जेवढे पण बोगस लाभार्थी आढळतील त्यांना आता या योजनेतून वगळले जाणे शक्य होणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी डेटा मॅचिंग प्रक्रिया ही असणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे काही 3 बदल आहेत या बदलांमुळे बरेचसे अपात्र लाभार्थी या योजनेतून बाहेर होणार आहेत। म्हणजेच आर्थिक स्थितीची कठोर तपासणी, यामध्ये तुमचा इन्कम किती आहे हे तपासले जाणार आहे। त्याच्यानंतर फील्ड तपासणी प्रक्रिया, या ठिकाणी स्वतः सरकारी अधिकारी लाभार्थ्यांच्या घरी येऊन भेट देणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती हे पाहणार आहेत। त्याच्यानंतर तिसरी प्रक्रिया म्हणजे डेटा मॅचिंग प्रक्रिया। या प्रक्रियेअंतर्गत देखील तुमची सादर केलेली माहिती या ठिकाणी सरकारी डेटाबेस आणि विविध विभागांच्या रेकॉर्डशी तुलना केली जाईल। यामुळे देखील या ठिकाणी बोगस लाभार्थी हे शोधणे हे शक्य होणार आहे। त्याच प्रकारे मित्रांनो, नव्या धोरणातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पात्र लाभार्थ्यांना दरमहा मिळणाऱ्या अनुदानात वाढ केली जाणार आहे। आतापर्यंत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत होते, परंतु नव्या धोरणानुसार नवीन घोषणानुसार ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे। अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी सरकारने आधीच केलेली आहे। ही वाढ निश्चितच महिलांसाठी खूपच फायद्याची असणार आहे।
कारण की डायरेक्ट महिलांना या ठिकाणी दरमहा अनुदानामध्ये 600 रुपयाची वाढ ही होणार आहे। मात्र हा वाढीव हप्ता घेण्यासाठी महिला लाभार्थ्यांना अधिक कठोर निकषांची पूर्तता देखील करावी लागणार आहे, तरच त्यांना हा 2100 रुपयांचा हप्ता हा मिळणार आहे। म्हणजेच मित्रांनो, आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन सरकार स्थापन झाल्यापासून जे काही नवीन विविध प्रकारचे निकष लावण्यात आलेले आहेत, त्या निकषांची पूर्तता या ठिकाणी महिलांना करावी लागणार आहे। या निकषांची पूर्तता केलेल्या महिलांनाच या ठिकाणी 2100 रुपये हे मिळणार आहेत। तसेच आता नवीन सरकारने केलेल्या बदलानुसार आणि या योजनेच्या नवीन निकषांनुसार या योजनेतून कोणकोणत्या महिलांना वगळण्यात येऊ शकते। तर मित्रांनो, नव्या तपासणी प्रक्रियेमुळे विशेषतः 3 प्रकारच्या अर्जदारांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते। म्हणजेच 3 प्रकारचे अर्जदार असे आहेत की त्यांना या योजनेतून वगळले जाऊ शकते। सर्वप्रथम जे अर्जदार उत्पन्न मर्यादा ओलांडतात, म्हणजे ज्या अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे आणि ते या योजनेचा लाभ घेत असतील, तर आता त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते। दुसरे म्हणजे एकाच कुटुंबातील 3 किंवा त्यापेक्षा जास्त अर्जदार लाभ घेत असतील तर त्यांनाही योजनेतून बाहेर केले जाऊ शकते। म्हणजेच मित्रांनो, या योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील फक्त 2 महिला लाभार्थी लाभ घेऊ शकतात। पहिली म्हणजे एक विवाहित महिला आणि दुसरी म्हणजे 21 वर्षापेक्षा जास्त वय असलेली अविवाहित महिला। अशा एका कुटुंबातील 2 महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। परंतु या ठिकाणी जर एका कुटुंबातील 3 किंवा त्यापेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत असतील, तर त्यांना देखील आता या योजनेतून बाहेर केले जाऊ शकते। तिसरे म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी बोगस कागदपत्रे या ठिकाणी सादर केले आहेत, त्यांना देखील या योजनेतून आता बाहेर काढले जाणार आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी लाभार्थ्यांना सरकारकडून काही महत्त्वाच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून जेवढ्या पण महिला या ठिकाणी पात्र असतील त्यांना लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही। तर त्या सूचना काय आहेत? तर या नवीन बदलांच्या पार्श्वभूमीवरती सध्याच्या आणि भविष्यातील लाभार्थ्यांनी काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेणे हे आवश्यक आहे, तरच पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेता येणार आहे। तर त्या महत्त्वाच्या बाबी कोणत्या आहेत? तर सर्वप्रथम त्यांनी आपली सर्व कागदपत्रे हे वैध आणि अद्ययावत असल्याची खात्रीही करावी। अद्ययावत म्हणजे या ठिकाणी अपडेट केले आहेत याची खात्री करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, तुमचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे याबाबतचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट करून ठेवणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर रहिवासी दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे योग्य असणे महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे देखील या ठिकाणी खूप आवश्यक आहे। अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी महिलांना सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत होत असलेले हे बदल निश्चितच महत्त्वपूर्ण आहेत। एका बाजूला ते योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मदत करतील, तर दुसऱ्या बाजूला खऱ्या व गरजू महिलांना वाढीव अनुदानाची मदत मिळेल। तसेच या प्रक्रियेत काही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाहीत याची देखील काळजी घेणे महत्त्वाचे असणार आहे। त्याच्यानंतर समाज कल्याण विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने ही तपासणी प्रक्रिया ही केली जाणार आहे। त्यामुळे प्रक्रिया ही सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे। तरीही या प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाणे आणि पात्र लाभार्थ्यांना अनावश्यक त्रास होऊ नये याची काळजी देखील महत्त्वाची असणार आहे।